वहिनी, काय काय झालं ग? काय हो, कसला विचार करत होतात? आणि इथे असे एकटे काय करताय? मी घरभर शोधलं तुम्हाला. काही काम होतं का आमच्याकडे? हो, चला माझ्या बरोबर. कुठे? चला तर. कुठे ते तरी सांग. तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल. चला 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 चला. या वहिनी. अगं देव, काय हे लहान मुलासारखं? या तर. या वहिनी, आम्ही सगळेजण तुमची वाट पाहतो. विक्रम भाऊजी, काय आहे हे? बोला रे. अरे बोला, आता गप्प का बसलात? बोला. अरे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे वहिनींना घेऊन आले ना इथे, मग बोला ना. खंडू, काय आहे सगळं? ताईसाहेब, तुमचं लग्न होऊन लई वर्ष झालं, पण घरात काय पालना हल्ला नाही. तुमचं दुःख बघून आम्हाला लई वाईट वाटलं, म्हणून आम्ही सर्वांनी मिळून खंडोबाला आम्ही नवस केलाय. आणि खंडोबाने आमचं ऐकलं, म्हणून आम्ही आता नवस फेडून आम्ही इथेच आलो आणि प्रसाद पण घेऊन आलोय. कशासाठी हे एवढं सगळं? ताईसाहेब, तुम्ही वहिनीसारखी काळजी घेतलीत आमची, कधी आम्हाला नोकरासारखं वागवलं नाही. अहो, लय उपकार आहे तुमचे आमच्यावर. मग आम्ही तुमच्यासाठी एवढं केलं तर काय झालं? ताईसाहेब, डोळ्यात पाणी आलं होतं. आजवर लय दुःख सोसलंय. अगे काय बघते, दिष्ट का?
आणि हे आमच्याकडून तुमच्यासाठी. काय भाऊजी? असं काय करताय वहिनी? आम्ही आता काका होणार. आम्हाला खरंच खूप आनंद झालाय. बघा ना, ते छोटंसं बाळ आमच्याशी घोडा घोडा खेळेल, त्याच्या बोबड्या बोबड्या बोलांनी आम्हाला काकासाहेब म्हणेल आणि 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 देवयानीला काकूसाहेब. काकूसाहेब काकूसाहेब नको, खूप मोठं झाल्यासारखं वाटतं. त्यापेक्षा मी त्या बाळाला सांगेन की तू मला काकीच म्हण. बहिणी, आपण बाळाचं नाव काय ठेवायचं? तुम्ही काय विचार केलाय? मला असं वाटतं की मुलगी झाली ना तर आपण जाई नाव ठेवूया आणि मुलगा झाला तर अथर्व. नको, फार सपक नाव आहे ते. राजघराण्यात ते मूल जन्माला येणार आहे. राजेशिर्क्यांना साजेसं नाव असलं पाहिजे. मुलगी झाली तर तिचं नाव वसुंधरा देवी आणि मुलगा असेल तर चंद्रसेन, चंद्रदित्य वगैरे असं काहीतरी. एवढी मोठी नावं म्हणजे नको. त्यापेक्षा वहिनी तुम्ही सांगा. सांगा ना. तू नावं सांगितलीस ना, काहीतरी जाई वगैरे, म्हणून त्या नाराज झाल्या. नाही. माझा चेहरा लक्षात आहे तुझ्या? तुझा चेहरा कसा विसरेन मी स्ट्रायकर? चांगला आहे. खरंच चांगलं आहे. काय एरवी सुद्धा मी माझा चेहरा कुणाला सहजासहजी विसरू देत नाही साक्षी. राज कुठे आहे? तेच विचारायला तर तुला इथं बोलावलं मी. म्हणजे वा 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 रे. पक्षी टिपायचा असेल ना साक्षी, तर त्याला आधी दाणे टाकावे लागतात. त्या राजसाठी माझे दाणे म्हणजे तू आहे. तू इथं आहेस माझ्याकडे, माझ्या ताब्यात. हे त्याला कळलं ना, असेल तिथनं पोरग धावतील ते. मी समजले नाही. राज तर तुझ्या बरोबर गद्दारी केली त्यानं माझ्याशी, बेईमानी केली. या स्ट्रायकरची बेईमानी केल्याचे परिणाम भोगावे लागतील त्याला. राज सोडू नका, आराम द्या ना. जाऊ.
प्रियदर्शनी, काय झालं? तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे आम्हाला. आम्हाला हे सगळं खूप कठीण जात आहे. काय कठीण जाते? आम्ही असं गरोदर असल्याचं नाटक करणं, नाही जमत आम्हाला. साई, तुम्हाला माहितीये घरात सगळेजण किती खुश आहेत. आम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करताय. आम्हालाही त्यांच्यासमोर सतत आनंदी असल्याचं दाखवावं लागतं. नाही जमत आम्हाला साईमा. जी माणसं आमच्यावर प्रेम करतात त्यांच्याशी सतत असं खोटं वागणं खूप त्रास होतोय साईमा. प्रियदर्शनी, भावनेच्या आहारी जाऊ नका. तुम्हाला आता याची सवय लावून घ्यायला हवी. पण साईमा, सतत खोटं बोलायचं म्हणजे बोलावंच लागेल, कारण हेच खोटं पुढे तुम्हाला आयुष्यभर खरं म्हणून वागवावं लागणार आहे. तुम्ही आई होणार आहात हे खरं मानून चला, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. सतत असं डोळ्यात पाणी आणू नका. तुम्ही आनंदी आहात असंच सगळ्यांना वाटायला हवंय. इतकं सगळं जमवून आणलंय ना, त्यावर तुमच्या मूर्खपणानं पाणी फिरायला नको. तुम्ही गरोदर नाही आहात असा कुणाला सुद्धा संशय येता कामा नये. कळलं? जी. प्रियदर्शनी, तुम्ही आता स्वतःला जपायला हवंय. अशी उगाच धावपळ करू नका. तब्येतीला सांभाळा. उगाच धावपळ करू नका. जा, तुम्ही आराम करा. जा. थांब देवयानी. इतकं बोलूनही तुझी अक्कल ठिकाणावर येत नाही. कितीदा तुला सांगितलं की तू या घरात पाहुणी आहेस, पाहुणीसारखी राहा म्हणून. हे घर तुझं नाही हे कसं विसरतेस तू? पण साईमा, आमचं बोलणं अजून संपलेलं नाही. मघाशी त्या नोकरांबरोबर तुझा काय मूर्खपणा चालला होता ते आम्ही वरून बघत होतो. नोकरांशी इतकी जवळीक साधायची नसते. पायातली वहाण पायातच ठेवायची असते. पण तुला हे कसं कळणार म्हणा, कारण तूही त्यांच्यासारखीच एका सामान्य घरातनं आलेली आहेस ना. या स्ट्रायकरच्या तावडीतून सुटून जाणं एवढं सोपं आहे असं वाटलं तुला साक्षी? लक्षात ठेव, तू इथून तेव्हाच जाऊ शकशील जेव्हा माझी इच्छा होईल. आता ना इथे तुझा तो यार यायला पाहिजे. राज नाही रे? तो इथे आला ना तर मी तुला खात्रीने सांगतो की मी तुम्हा दोघांनाही एकदमच मुक्ती देईन. अजिबात त्रास होणार नाही तुला. प्रॉमिस आहे आपलं. तर खरंच रे, काय सुंदर कल्पना आहे. राज ये रे बाबा, ये राज ये. बघ तुझी साक्षी काय अवस्थेत उभी आहे रे बिचारी. राज, अरे ये राज, ये रे, ये.
यू आर अंडर अरेस्ट. ह्याला बघा, मी त्याला बघतो. Don't move. Don't move. You are under arrest. Sal. सायमा, प्रिया वहिनींना बाळ व्हावं म्हणून माळी काका आणि खंडूनी नवस केला होता. त्याचा प्रसाद वहिनींना द्यायचा होता. पुरे, आम्हाला स्पष्टीकरण नकोय. हे राजघराणं आहे. इथल्या चालीरीती वेगळ्या असतात. तुला त्या कळायच्या नाहीत आणि आमची तुझ्याकडून तशी अपेक्षाही नाही. आम्हाला इतकंच म्हणायचंय की या घरात उगाचच कुणाशी नातं जोडायचा प्रयत्न करू नकोस. तू उपरी आहेस या घरात. तू तुझ्या खोलीत राहा ना. या घरात तू वाटेल तशी फिरलेली आम्ही खपून घेणार नाही. तू इथे आहेस ते आदित्य राजेंमुळे. म्हणूनच तुला सहन करतोय आम्ही. सहन तर आम्ही करतोय सायमा. याआधी तुम्ही देवयानीला वाटेल तसं बोललात. पदोपदी तिचा अपमान केला. पण यापुढे तिला एकही शब्द बोललेला आम्ही सहन करणार नाही आणि खपून घेणार नाही. आदित्य राजे, तुम्ही कुणाशी बोलताय याचं भान आहे का तुम्हाला? हो, माहिती आहे आम्हाला. आम्ही त्या साईमा राजेशिर्ग्यांशी बोलतोय ज्यांना आपल्या सुनेशी कसं वागावं, कसं बोलावं हेही समजत नाही. आदित्य राजे, आम्ही तुमच्या आई आहोत. आईशी कसं बोलावं हे कळतंय का तुम्हाला? अच्छा साईमा, तुम्ही जर आमच्याशी आईसारख्या वागला असतात तर आपल्या मुलाला काय हवंय हे तुम्ही समजून घेतलं असतं, जाणून घेतलं असतं. पण तसं तुम्ही केलं नाही. विक्रम, पुरे झालं. नाही नाही देवयानी, ही गोष्ट त्यांना समजायला सांग. साईमा, आधी तुम्ही आईसारखं वागा, मग आम्ही तुमच्याशी मुलासारखं वागू. आता हे नातं टिकवणं तुमच्या हातात आहे. हे नातं टिकवणं तुमच्या हातात.